भाजप नेते प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीला 58 लाख कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांसह सगळ्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण. जरांगेंचा सरकारला शेवटचा अल्टिमेटम. बंडखोरीनंतर ओमराजेंची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया. मी मोठ्या धर्मसंकटात. निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा मात्र राजकीयदृष्ट्या योग्य आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी निर्णय घेतल्याचं केलं वक्तव्य. आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन. मुंबईमध्ये आज शिंदे आणि ठाकरेंचा मेळावा. ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत. शिवगर्जना मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष. फुटीर खासदार शिंदे सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला अनुपस्थित राहणार. पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी अनुपस्थित राहणार. वर्धापन दिनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंची पोस्ट. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो केला पोस्ट. किरणांचा उघडून पिसारा. देवदूत कुणी. काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी. ठाकरेंची पोस्ट. खासदारांच्या फुटीनंतर ठाकरेंचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. ठाकरेंनी बोलावली फुटलेल्या खासदारांच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक. धाराशिव लोकसभा मतदारसंघाची उद्या बैठक. उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेले खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये परतले. रेल्वे स्थानकावर वाजेंचं जंगी स्वागत. तर आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरेंचा सुद्धा वाजेंना फोन. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची गती आणि पवारांचं वय अशा अनेक अडचणींमध्ये पक्ष अडकलाय. आमदार उत्तम जानकर यांचं मोठं विधान. शरद पवारांचे आमदार अजितदादांच्या पक्षामध्ये जातील, शिंदेच्या सेनेमध्ये नाही. जानकरांचं वक्तव्य. ठाकरेंच्या फुटीनंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी अलर्ट मोडवर. शरद पवारांचे काही खासदार पुन्हा शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती. फुटीच्या अंदाजानं राष्ट्रवादीचे खासदार अलर्ट मोडवर. राष्ट्रवादीला पुन्हा अर्थ खातं देण्यास भाजपाचा नकार. अर्थ खातं फडणवीसांकडेच राहणार असल्याची माहिती. राष्ट्रवादीला दुसरं खातं देण्याची शक्यता. मात्र सुनेत्र पवार अर्थ खात्यासाठी आग्रही. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री घेणार भाजप आमदार आणि खासदारांचा क्लास. वर्षा निवासस्थानी सोमवारी बैठक. रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आमदारांचे रिपोर्ट कार्ड. मुंबईतील बेस्ट कर्मचारी संप. वाहतूक आणि विद्युत पुरवठा कामगार बेस्टच्या संपामध्ये सहभागी. श्रमिक उत्कर्ष सभा आणि बेस्ट कामगार युनियन संपामध्ये सामील होणार नाही. तर घाटकोपरमध्ये बस अडवून प्रवाशांना उतरवलं. मुंबईमधल्या नालेसफाईवरून सत्ताधारी सभागृह नेते गणेश खणकर संतापले. नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप. मुंबई कंत्राटदार नाही, नगरसेवक चालवणार. खणकरांनी महापौरांना सुनावलं. राज्यामध्ये 24 आणि 25 जून पासून मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज. पुढच्या आठवड्यात मान्सून गतिमान होण्याची शक्यता. 22 जूनपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात तुरळक पावसाचा इशारा. हुंदू खरात प्रकरणात पुन्हा ईडीची मोठी कारवाई. शिर्डी, कोपरगाव आणि संगमनेर येथे एकाच दरम्यान ईडीचे छापे. खराच्या कथित आर्थिक साम्राज्याशी संबंधित धागेदोरे तपासाच्या रडारवर.